नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोरी तयार कशी करायची। तर आपण बघा ही रेडीमेड दोरी तयार आणतो, पण काही कस्टमरला आपल्या अशी दोरी नको असते, त्यांना फॅब्रिकचीच हवी असते, म्हणजे ब्लाउजची मॅचिंग सुद्धा भेटते अशी, पण फॅब्रिकची कापडाची कशी तयार करायची ही मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। पुढे स्किप न करता पूर्ण बघा। आणि एकदम अशी कडक मध्ये दोरी तयार करायची आपल्याला। भरीव ही जशी भरीव आहे तशीच भरीव कापडाची पण करता येते, ती कशी करायची या मी तुम्हाला टिप्स देणार आहे पुढे व्हिडिओ मध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि नवीन जर आपल्या चॅनलवर आज आला असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। चला तर मग न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे, जे ब्लाउज मधून उरलेला आहे ते। आता माझ्याकडे हे 2 तुकडे उरले होते, त्यामध्येच मी पट्ट्या काढणार आहे आपल्याला नाडीसाठी तयार करण्यासाठी। तर 1.5 इंचाच्या रुंदीच्या मी पट्ट्या घेणार आहे। तर याची उंची कमी होणार आहे पट्टीची, म्हणून मी एका दोरीला 2 तुकडे असे पट्टीचे जोडून एक दोरी तयार करणार आहे। अशा मी 4 पट्ट्या काढून घेणार आहे। तुमच्याकडे जर फॅब्रिक जास्त उरलं असेल तर सलग एकच पट्टी काढा, म्हणजे अशा 2 पट्ट्या काढून घ्या सलग। कारण जॉईन जर आला तर पलटी करते वेळी, दोरी पलटी करते वेळी त्रास होतो, पटकन पलटी होत नाही, अटकते। त्यामुळे सलग पट्टी असलेली चांगली, आणि जर तुकडे असतील तर मग जरासा वेळ लागतो। तर त्या 2 पट्ट्या मी एक आडवी एक उभी ठेवून जसं आपण पायपिंगला जोडून घेतो त्याच पद्धतीने ह्या वेगवेगळ्या 2 पट्ट्या समान उंचीच्या करून घेतलेल्या आहेत। मी डबल टिप टाकून घ्यायचे, कारण नंतर ब्लाऊज नाडी बांधते वेळी घट्ट करताना तिथून तुटू नये किंवा ती टिप उसवून येऊ नये, म्हणून डबल टिप टाकून पॅक करून घ्यायचं आहे जर जोड आला असेल पट्टीला तुम्हाला तर। त्यानंतर आपल्याला उलट्या साईडनी असे फोल्ड करायचे पट्टी, म्हणजे उलटा भाग बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मधोमध। आणि दाबाचा एक पाय जो बारीक पाय असतो त्या बारीक पायाच्या मापाने आपल्याला टीप टाकत जायचं आहे पूर्ण पट्टीला। जेवढी बारीक तुम्ही टीप टाकाल तेवढं इकडे मार्जिन जास्त उरणार आहे पट्टीचं। आणि मग ते पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर, पट्टीच्या आतमध्ये गेल्यानंतर आपोआप ती भरीव अशी नाडी तयार होणार आहे। तर याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पट्टीला पण अगोदर टीप मारून घेऊयात। तुम्ही परत एकदा बघून घ्या मी टीप कशी मारते। जास्त कापड मी टीपच्या बाहेर सोडते, कारण ते आतमध्ये गेल्यानंतर एकदम भरीव पट्टी आपली नाडी तयार व्हावी। या उद्देशाने आपल्याला जास्त मार्जिन ठेवून कडेने टीप मारत घ्यायचे। अगदी समान पायाचं अंतर घ्यायचं एका आणि पूर्ण करायचे टीप। त्यानंतर एका साईडला बघा असा तिरकस कोपरा कट करून घ्यायचा आहे, आणि सुईमध्ये 4 पदरी दोरा ओवून आपल्याला इथून अशी एक गाठ मारून घ्यायची आहे। गाठ मारण्यापूर्वी त्या दोऱ्यातून परत सुई ओवून घ्यायची, म्हणजे गाठ तुटत नाही सुई खेचताना। आणि जो दोरा ओवलेली बाजू आहे, म्हणजे आपण सुईचं नाक म्हणतो, ते आतल्या साईडला ढकलून पूर्ण सुई आपल्याला त्या ह्याच्यातून ओवून घ्यायचे, अलीकडच्या साईडला काढून घ्यायचे सुई। अगदी सुई व्यवस्थित मधूनच बाहेर आली पाहिजे, कापडामध्ये इकडं तिकडं खोचली गेली नाही पाहिजे, नाहीतर मग बाहेर निघणार नाही दोरा हा। आणि अशा पद्धतीने सुई बाहेर आल्यानंतर आपण दोरा ओवतो त्या तिथे एक स्क्रू असतो किंवा दोरा ओवून घेतो आपण, त्याच्या होलातून आपल्याला सुई अडकून घ्यायचे, आणि मग नंतर टाईट होतो दोरा तो, आणि मग आपल्याला इथं खेचायला बरं पडतं। तर सुरुवातीला तोंडाला जरासा वेळ लागतो आतमध्ये जायला, कारण आपला मार्जिन जास्त आहे कडेनी, कापून टाकायचं नाही, जशाच्या तसा आतमध्ये ते घालवायचं आहे।
त्यानंतर आपल्याला ही पूर्ण कापड आतमध्ये असं ढकलत काढून घ्यायचं आहे। तर थोडंसं आपल्याला टोक नाडीचं बाहेर आलं की ते मशीनच्या दाबाखाली अडकून ठेवायचं आहे आणि मग पूर्ण पलटी मारायची आहे ही पट्टीला अशा रीतीने। आता मला बघा इथे जॉईन आल्यामुळे इथे पण थोडा वेळ लागणार आहे काढून घ्यायला हे आतमध्ये ढकलायला। तुमची जर सलग पट्टी असेल तर पटकन होऊन जाईल उलटी पट्टी ही, पण जॉईन आला की असा हा त्रास होतो, म्हणून एक सलग एकच पट्टी काढलेली चांगली। तर या पद्धतीने आपल्याला इथून सुद्धा व्यवस्थित घ्यायची आहे उलटी करून। तेच खेचाखेचीमध्ये टीप उसू नये म्हणून तर जोड लावताना डबल टीप मारून घेणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही नाडी आपली एकदम भरीव अशी बघा कडक, जी मी तुम्हाला अगोदर रेडीमेड दाखवली त्याच पद्धतीने कडक अशी तयार झाली। तर मगाशी बघितलं नसेल तर आत्ता परत एकदा बघून घ्या व्यवस्थित, मी सुई कशी होते, तिरका कट कसा मारला हे बघून घ्या आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला सुई आतमधून दुसऱ्या टोकाला सुई काढायची आहे। जशी आपण परकरमध्ये नाडी घालतो पिन लावून, त्याच पद्धतीने ही सुई आपल्याला दुसऱ्या टोकाला बाहेर काढायची आहे। मी एवढी सुई पलीकडे काढून घेते, तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा। तर इथे त्याच पद्धतीने हळूवारपणे आपल्याला आतून बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे पट्टी ही आपल्याला नाडी सुलटी करून घ्यायचे। आता इथे चुकून माझ्याकडून तिरकी टीप गेली आहे बघा तोंडाला, तर ती खेचायला त्रास होतोय, तर आपण थोडीशी एक बोट अंतरापर्यंत आपण ही टीप उसवून घेऊयात, म्हणजे हे निघून येईल पटकन पुढे। तर बघा ही टीप तिरकी गेल्यामुळे येत नाही आहे बाहेर, तर थोडंसं इथं उसवूयात आपण आणि तेवढी टीप उसवल्यानंतर मग ही नाडी बाहेर येईल व्यवस्थित। तर अशा पद्धतीने एकदम भरगच्च नाडी भरलेली अशी तयार होणार आहे। अजिबात मऊ अशी किंवा जाड नाडी नाही आहे, इतकी बारीक नाडी तयार करायला तुम्हाला पण जमेल। आता एकदम पटकन ही नाडी सुलटी होणार आहे। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि नाडी कशी तयार झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे पण मला कमेंट करून सांगा नक्की। तर बघा खूप छान अशी नाडी तयार झालेली आहे, अशीच तुम्ही पण करा आणि याच्या पुढे तुम्ही हवं ते फॅब्रिकचं लटकन करून लावू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा।